नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. इचलकरंजीत मध्यरात्री रक्तरंजित हल्ला. जवाहर नगरात तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा वार. गंभीर अवस्थेत सांगलीला हलवले. इचलकरंजी शहरातील जवाहर नगर परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या हल्ल्यात रोहित विलास पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर प्रथम इचलकरंजी येथील IGM रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात तातडीने हलविले. घटनेची माहिती मिळताच IGM रुग्णालयात रोहितच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. या हल्ल्यामागे काही युवकांचा सहभाग असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असला तरी याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. घटनेचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक करत असून हल्ल्याचे नेमके कारण, हल्लेखोरांची ओळख आणि घटनेमागील पार्श्वभूमी याचा कसून तपास सुरू आहे. परिसरातील CCTV फुटेज तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांचीही पडताळणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे जवाहरनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच हल्ल्यामागील कारण स्पष्ट होणार आहे.